वैजापूरवरून शेतकरी आलेले, त्यांना नवीन डाळिंबाची बाग लागवड करायची आहे. तर त्यांचं रोपांचं जे कन्फ्युजन होतं, आपल्याकडे आता शरद किंगचे आपले फळं हातात दिसतील, तर पहिल्या वर्षाच्या बागेवरती आपण रोपं बांधतोय. तरी रोप घेताना एका वर्षात 2दा घुटी बांधली जाते आणि आपण ते रोप घेतो आणि आपलं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाला आपली ती मर चालू होते किंवा ती प्रोडक्शन लेवल बरोबर त्याची चान्सेस कमी होते प्रोडक्शन. बरोबर. मग ते प्लॉटमध्ये डिफेक्ट भरपूर जाणवतात, मग आपला तो खर्च प्लस होतो. मग डाळिंबाला लोक कंटाळतात. पण माझं पहिल्यापासून म्हणणं आलेलं प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही पहिला बहार पकडल्यानंतर जे रोपं तुम्ही घेऊन जाल ते कमीत कमी 10 ते 12 वर्षापर्यंत तुमचं झाड ते तुमचं सक्षम राहील फळ देण्यासाठी. आणि जमीन कशी असो. साहेब नमस्कार. आपलं नाव एकदा पूर्ण व्हिडिओ. मी तपन गोविंद गोसावी, राहायला छत्रपती संभाजीनगरला आहे आणि शेती आहे माझ्याकडं. सो मी हॉर्टिकल्चर मध्ये जाऊन वेगवेगळ्या क्रॉप्स डेव्हलप करतोय. सरांकडे त्याच्यासाठी आलो मी की अजून नवीन काय शिकता येईल त्यांच्याकडून. आता डाळिंबामध्ये तुम्ही बघताय क्वालिटी शरद किंगची कशी वाटते. अजून याला 1 महिना वेळ आहे. जी साईज आता 450-500 ग्रॅम पर्यंत तुमच्या हातात साईज आहे. नाही, खूपच छान, एकदम फळ म्हणजे नाव नाही ठेवू शकत असं आहे. तर सोशल मीडियावरती सरांची मी व्हिडिओज काही ब्लॉग्स बघत होतो मी. सो त्याच्यामध्ये मी कंटिन्युअसली पहिले स्टडी केलं की सर काय रिपोर्टिंग करताय, कसं सांगताय शेतकऱ्यांना, आणि किती ऑर्गॅनिक आणि किती केमिकल सांगतायत, म्हणजे कसं यूज काय करावं. सो त्याच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स वाटला मला सरांवरती आणि म्हणून भेटायला त्यांना इकडे आलो मी. बरोबर. झाडावरती आपण रोप बांधणार आहेत. बरोबर. नाही, बरेच लोक काय करतात, एका झाडाला वर्षातून 2 वेळा याच्यावरती रोप तयार करतात. बरोबर. याच्यावरती 2 वेळा रोप तयार केल्यानंतर हे झाडातलं स्टोरेज पूर्ण संपून जातं. नवीन फांदी तिथे येते. नवीन फांदी व्यवस्थित तयार व्हायला अन्नद्रव्य पूर्ण साठा यायला 12 महिने लागतात. बरोबर. म्हणजे आपण झाडाला पहिलं फळ कधी पकडतो, 12-14 महिन्यापर्यंत पकडतो. बरोबर. पण मग रोप कधी तयार केलं जातं, प्रत्येक 6 महिन्याला नवीन रोप तयार केलं जातं. बरोबर. मग तुम्ही जे रोप घेऊन जाताय, जिथं नर्सरी असेल किंवा कोणी असेल, आपण बाग बघितल्याशिवाय तर आपण ते रोप घेतलं नाही पाहिजे. पहिली गोष्ट, तुमच्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही बाग असाल तर माझं एवढंच फक्त सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही, आता माझा पण बाग आहे, आपले पण शरद किंगचे रोप आहेत, तुम्ही स्वतः बाग बघायला या. तो ऑर्गॅनिक वर जास्त काम करतो. प्लस 40 रुपये आपण आता शरद किंगचं रोप विकतोय. तुम्हाला 30 रुपये भेटत असेल हरकत नाही, पण तिथं तुम्ही झाड बघितलं पाहिजे, त्याच्यावर फळ धारणा झालेली आहे का. बरोबर. नाहीतर रोप हे एका वर्षात 2दा तयार होतात. ते कृपया टाळा. ते तुम्हाला 3-4 वर्षाच्या पुढे प्रोडक्शन देत नाही. बागांचं तर असं मला म्हणणार आहे की मदर प्लांट्स बघितल्याशिवाय आणि मदर प्लांट्सचे फळं बघितल्याशिवाय कुणीही रोपं घेऊ नये. कारण का आपल्याला पुढे ते 10-15 वर्ष पुढे बाग चालवणं की आपल्या 1-2 वर्षात संपवायचं नाही आपल्याला. सो तुम्ही उशीर झाला 1-2 महिने तरी चालेल, पण पहिला अभ्यास करा, त्याच्याशिवाय घ्यायचे नाही. आणि सरांकडची जी बाग बघितली मी, दोन्ही बाग बघितल्या, दोन्ही बागांवरती एका झाडावरती कोणताही रोगराई काही दिसत नाहीये.